गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. व्लॉगची सुरुवात होतीये सकाळपासून आणि काल लिटरली 4 वाजले डेकोरेशन करता करता. त्यामुळे मला एक पण व्हिडिओ काढता नाही आला, पण मी दाखवते डेकोरेशन कसं झालंय. सगळ्यांना रात्री 2 वाजले यायला. त्याच्यानंतर डेकोरेशन चालू केलेलं. मी अर्धी झोपेमध्येच होती, त्यामुळे मी काहीच व्हिडिओ शूट केले नाही. पण डेकोरेशन एक्सपेक्टेशन पेक्षा पण सुंदर झालंय. तर बाप्पाला बसवायच्या आधी तिथे चांगली रांगोळी काढून घेतली, त्यानंतर तयारी करायला घेतली आहे. आणि घाई एवढी झाली आहे ना, कारण की आम्ही उठलो पण सकाळी थोडं उशिराच. मी ट्रायपॉड पण घरी विसरले, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला खूप त्रास होतोय. मोबाईल कुठेतरी असा ठेवायला लागतो, नाहीतर अडकवायला लागतो. प्रत्येक वर्षी खूप घाई असते, त्यापेक्षा या वर्षी थोडासा आराम आहे. तयारी झाल्या गेलोय पहिले गणपती आणायला, जो मंदिरात ठेवलेला होता. आणल्यानंतर पहिले दरवाजात त्याची पूजा केली आणि मग केलेल्या मखरामध्ये त्याची स्थापना केली आणि गणपती जागेवर ठेवल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यांवर जो पडदा लावलेला असतो तो काढला. आणि एका साईडला मोदकांची तयारी चाललेली. गणपतीला मोदक खूप आवडतात, त्यामुळे पहिल्या दिवशी नैवेद्य तोच असतो. आणि आता प्रॅक्टिस करून करून मोदक खूप छान जमायला लागलेत. मोदक करून झाल्याच्या नंतर पूजेची तयारी चालू होती बाहेर. आणि आता गणपती बसल्यानंतर तर डेकोरेशन अजूनच सुंदर दिसायला लागलंय. सगळ्यांनी एक एक करून देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आरती केली. आणि आरती झाल्याच्या नंतर फोटो सेशन चालू होता. यावर्षी पहिल्यांदा सगळ्या परिवाराने एकत्र बसून फोटो काढलाय. मग सगळं झाल्याच्या नंतर जेवायला बसलेलो आणि जेवता जेवता दादा आणि माझं चाललेलं की आपण दोघांनी एकत्रच मोदक खायचा. मी कॅमेरा लावते, तू आणि मी एकत्रच मोदक खाऊ. त्याने अर्धाच मोदक खाल्ला आणि मी पूर्ण मोदक तोंडामध्ये टाकला. गणपती बसल्यापासून मोदकानेच पोट भरतोय आम्ही. त्यानंतर जो हॉलमध्ये लावलेला झोका होता तो काढून बाहेर अंगणामध्ये लावलाय. फरशी टाकून घेतल्याच्या नंतर सेपरेटली झोक्यासाठीच तिथे जागा बनवली आहे. आणि मग रात्री क्रिकेटची मॅच चालू होती. फरशी टाकून घेतल्यामुळे अंगणामध्ये बसायला पण खूप बरं वाटतंय. आणि मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही बाहेरच बसलेलो. शुभ्राची मस्ती चाललेली. तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करू आणि भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.